नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. विटा पालिकेच्या पदग्रहण समारंभात भाऊ आणि काकींच्या आठवणीत आमदार झाले भाऊक. विटा नगरपालिकेच्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पदग्रहण सोहळा आज आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कुर्ता घालून दिमागदार भाषण केले. यावेळी त्यांनी स्वर्गीय आमदार अनिलभाऊंचा घातलेला कुर्ता आणि त्याबद्दलची भावना व्यक्त करताना आमदार सुहास बाबर भाऊक झाले. तसेच विटा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ काजल संजय म्हेत्रे यांना काकी म्हणण्याचे गुपित उघड केले. आमदारांनी सर्व नूतन नगरसेवक व नगराध्यक्षा यांना पुढील 5 वर्षात अत्यंत चांगले काम करून विटेकरांनी दिलेला कौल हा योग्यच असल्याचे दाखवून द्या असे सांगून विटा पालिकेच्या सत्तांतरानंतर विटेकरांबद्दल आभार व्यक्त केले. 2 गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल. पंतप्रधान हा माझ्या वडिलांचा पोशाख आहे. या प्रसंगी तरी आपला वडील त्यानिमित्तानं कुठंतरी असावा ह्या हेतून मी असले कपडे घातले. आणि दुसरं, तुम्ही माझ्या आईचा चेहरा बघा आणि तुम्ही काजल काकींचा चेहरा बघा. ते काकी म्हणण्यापाठीमाग त्या भावना माझ्या निश्चितपणे येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्याला बसणार आहे या खुर्चीवरती त्यावेळेला ह्या शहरातल्या तमाम लोकांचं काम करणं की आपल्या पार्टीचं ध्येय धोरण आहे. आपली पार्टी जबाबदारीने गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करते. जे जे शब्द आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना दिले ते सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या लक्षात घ्या. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.